मंदताई, झाला का प्राजक्ताचा खुराक तयार? होय मॅडम. व्हेरी गुड. हे घ्या तुमचं आजचं पेमेंट. ठेवा ठेवा ते आता. आणि हे घ्या, हे काय बाईसाहेब? ही प्राजक्ताच्या खुराकाच्या लंच मध्ये मिक्स करायची पावडर. होय. ही तिने खाल्ली की तिचा आज बी निकाल लागेल. चला चला, भाजी तर मिक्स करा. थोडी उरलेली आहे, याच्यात मी मिक्स करते. मिने, चल ताट वाढून घेऊया. मंदाती, तुम्ही या इकडे. चल. 1 मिनिट वहिनी. प्राजक्तासाठी खुराक आहे ना? व येस येस भाऊजी, तुम्ही इंटरॅक्शन केल्याप्रमाणे मंदाने एकदम स्पेशल कुकिंग केलंय प्राजक्तासाठी. तेच बघू जरा. मंदाताई, हा. हे घ्या, एक घास खावा. काय? मी? अहो, पहिला मान तुमचा. घ्या घ्या. असं कसं खाणार? स्वयंपाक तर यांच्यासाठी केलाय ना. व अहो, पण बनवलंय समजा तुम्हीच ना, मग खावा की. पहिलवान, मंदाताई लाजायलाच वाटतं. एक काम कर, तू स्वतः घास भरव त्यांना. घे. मी तर म्हणतो हे तिघींना बी एक एक घास भरव. होय. सुरुवात मंदाताईपासनं कर. नाही नाही, मी नाही खाणार हे असलं. हो, का नाही खाणार? खावा की. मला काही झालं तर? असं कसं काय होईल तुम्हाला? तुम्ही स्वतः बनवलाय ना स्वयंपाक. होय, पण यांनी मला कसली तरी पावडर टाकायला लावली भाजीमध्ये. आणि त्यानं मला काहीतरी झालं तर? व्हॉट पावडर अँड ऑल? मी काही मिक्स नाही केले. ही मेड वुमन खोटं बोलायली आहे भाऊजी. अहो, काल तुम्हीच तर मला पैसे देऊन भाजीत पनीर टाकायला लावले. आणि हे बा, आज मी पैसे दिलेत आणि ही पावडर दिली, भाजीमध्ये टाकायला लावली. खोटं वाटतं तर यांना विचारा, ह्या बी होते तिथं. हो, कुणाला काय बी विचारायची गरज नाही. काल रात्री तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलंय मी. आता जे काय असेल ते खरं खरं मान्य करा, नाहीतर आईलाच बोलवतो. आई, व्हॉट भाऊजी? नो, व्हाय आर यू कॉलिंग? साहेब, तुमच्यापेक्षा तिप्पट पैसे द्यायला ह्या, म्हणून मी हे समज केलंय. मला माफ करा. मी पाया पडते, पण बाहेर कुणाला सांगू नका, नाहीतर माझी बाकीची बी कामं जातील. कसं आहे ना मंदाताई, माझा एक नियम. सोडलं इमान, तोडली मान. तुमच्या आणि आमच्या आबरू खातर मी कुठं काय बी बोलणार नाही.
तुम्ही इकडनं आता गप निघायचं आणि परत इकडं फिरकायचं बी नाही. इकडं काय घडलं ते बाहेर बोलायचं बी नाही. जर बोललात तर तुमचं बी पिट्ट्या पडेल. निघा आता. जग्या आता बोलव आईला. नाही नाही भाऊजी थांबा. अहो आता आईंना बोलवलं तर घरात वाद होते. आता कुठं आपण समधीजण एकत्र आलो परत तंटा नको. ज्यांची ह्या घरात राहायची लायकी नाही त्यांना असं सावरतीस तू, म्हणून फावतंय त्यांचं. असतात आता हे महत्वाचं आहे की स्पर्धा महत्वाची. मी आहे ना बघ, मी करते स्वयंपाक. थांब पाहिलं, तू फक्त तुझ्या व्यायामाकडे आणि खुराकाकडे लक्ष दे. आता इकडचं सांभाळायला मलाच उभं राहावं लागतंय. अहो पण मी वस्ताद आहे तुझा, मी जे सांगीन ते ऐकायचं. इकडचं समजा मी सांभाळतो म्हणलं ना, तुझा समजा खुराक मी बनवतो. तुझा वहिनी. दाद्या, लई दिवस झाले मर्दा तुझ्या हातचं चिकन खाल्लेलं नाही. वहिनींच्या खुराकासोबत आम्हाला बी बनवू जरा. आणू काय जास्तीचं चिकन मग? बाकी समद्यांचं नंतर, अगोदर प्राजक्ताची स्पर्धा. काय आई फॅक्टरीला निघालात काय? तुझं आटपलं का सगळं? वीरू भाऊजीत स्वतः सगळं कुकिंग करायला म्हटल्यावर मला काय फ्रीडमच आहे. म्हणजे प्राजक्ताच्या ब्रेकफास्टचा खुराक आणि आपला नाश्ता बी वीरू भाऊजीच कुकिंग करायले. पण वीरूनं प्राजक्ताचा खुराक बनवण्यासाठी स्वयंपाकी बाई ठेवली होती ना? येस, पण काल ते प्राजक्तानं पोटदुखीच्या हेडेकचं रिझन केलं नाही का? त्यामुळे वीरू भाऊजींनी त्या मंदाला बी हाकलून दिलं. आई आता माझ्यावर विश्वास नाही तो नाही, पण वीरू भाऊजींचा त्या न्यू कुकिंग करणाऱ्या वुमनवर बी आता विश्वास नाही हो. त्यामुळं सगळं कुकिंग वीरू भाऊजी स्वतः शेल्फ मध्ये करायले. म्हणजे तुम्ही त्यांना कुस्तीची परमिशन दिलीत खरी, पण प्राजक्तानं त्याचाच फायदा घेऊन घरच्या वारसालाच कामाला लावलं, खरगडीच बनवून टाकलं. तुम्हाला पटत असेल आई तर तुम्ही स्वतः चला किचन मध्ये. वीरू भाऊजी स्वतः कुकिंग करायलेत. व्हॉट हॅपनिंग इन दिस इन हाऊस, गॉड नॉलेज ओनली. वीरू, बोल की आई. हे काय करतोयस वीरू? आई अगं त्या बाईला कामावर ठेवलं होतं, तिला काही धड जमाना झाले. साधा पैलवानाचा खुराक बी बनवता येईना झालता तिला. काय हवंय तुला? तेवढा कांदा घे की जा. बर. एक तर तिच्यामुळे प्राजक्ताचा कालचा समजा दिवस वाया गेला. वर आज येऊन म्हणायली की लवकर सुट्टी पाहिजे म्हणून. मग कायमची सुट्टी देऊन टाकली तिला. आता खुराकाचा समजा मीच बघतो. पण आपल्या घराण्यात पुरुषांनी स्वयंपाक करायची रीत नाहीये. आपल्या घराण्यात जरी पुरुषांनी स्वयंपाक करायची रीत नसली तरी बायकोला साथ द्यायची तर रीत आहे ना. नाही, ही समधी जबाबदारी कांचन वहिनी नीट पार पाडतील यावर तर माझा अजिबात भरोसा नाही. म्हणून मी स्वतः उभारलो या कामाला.
यात काही चुकीचं असलं तर असू दे. प्राजक्ता स्पर्धा जिंकली की होईल समजा बरोबर. अगदी बरोबर बोललास बघ. हेच ऐकायचं होतं मला. असाच खंबीरपणे उभा राहा तिच्या पाठीशी. सी मम्मा, आणि काय बी झालं तरी ह्यांचं नुसतं कौतुकच होतंय. मी तुला तेच सांगायले, तू काय पण कर, यांचंही काही संपायचं नाही कधी. कांचन, काय खुसूर पुसूर चाललीये? वाटाई तुमच्या डॉटर ऑफ लॉनं गडी बनवून ठेवले तुमच्या लेकाला, आणि वर तुम्ही कौतुक करायला. तुझ्या नवऱ्याला तू केव्हाच तुझा गडी बनवून ठेवलायस. त्याबद्दल कधी मी काही बोलले? मग वीरू तर त्याच्या बायकोची कामगिरी चांगली व्हावी म्हणून तिला साथ देतोय. कौतुकाची गोष्ट आहे ही. त्याबद्दल माझ्याकडे चाडी करायची काही गरज नव्हती तुला. व्हॉट चहाड्या, मी तर आई व्हॉट ट्रूथ हॅपनिंग हे फॅक्ट सांगाईल हो तुम्हाला. झालेल्या गोष्टीबद्दल गवगवा करण्यापेक्षा वीरूला स्वयंपाकात मदत करायला पाहिजे होतीस तू. दादा झालं काय? हा ठीक आहे, तयारच आहे नाश्ता. आई, हा नाश्ता तुझ्यासाठी. मी प्राजक्ताला देऊन आलोच. घ्या थोडा पाण्याचं जग घे. तुम्ही बाकीच्या स्वयंपाकाचं बघा आता. हा वहिनी या इकडे. हे बघा, हा तुमचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा डबा. भाऊजी, अहो खाली येतच होते की मी. त्याची काही बी गरज नाही. घरला आलीस की सरळ इकडंच येऊन थांबत, म्हणजे तुला कोणी त्रास बी देणार नाही, तुझ्या खुराकाशी छेडछाड बी होणार. आता तुम्ही नाश्ता करून आराम करा, दुपारच्याला उठून डबा इकडेच खावा. काय दाद्या? बरं, नाश्ता करून घे तू. मी आईसोबत जाऊन नाश्ता करतो, नंतर फॅक्टरीला बी जायला लागेल. येतो मी. वहिनी तुम्ही बसा, पहिले नाश्ता करून घ्या. हा, आणि हे बघा जेवणाचा डबा ना मी इथं ठेवतोय, काहीच काळजी करू नका. बाहेर आहे मी. हा, मी लक्ष ठेवून आहे. बर. ठीक आहे, आणखीन नाश्त्याला सुरुवात नाही केलीस होय तू? अरे तुझीच वाट बघत होती. मला माहितीये तू नाश्ता केला नसशील म्हणून थांबले होते तुझ्यासाठी. कांचन, कांचन, वीरूसाठी नाश्ता घेऊन ये आणि दूध पण आण. रेडी आई झालं अंडे. हाऊ वहिनी, जरा सावकाश की. एकतर ही प्लेट धरा, नाहीतर तो मोबाईल धरा, दोन्ही पाडाल. सतत मोबाईल कशाला लागतो ग तुम्हाला? जगदीश कुठे? त्यांनीही नाश्ता केला नसेल ना? कांचन, जगदीशसाठी ही नाश्ता घेऊन ये जा. आणते. जगदीश, कोणच उचलना झाली. बस. अरे कोणाचा फोन वाजतोय रे? कांचन वहिनीचा फोन वाजायला. ओ कांचन वहिनी, फोन वाजतोय बघा. या अगोदर बी आवाज देऊन झाला बाबा त्यांना. बघ तूच कोण आहे.
भाऊजी नाश्ता. भाऊजी जा की नाश्ता करा की. अगं कांचन फोन घे तो. कोण सारखं सारखं फोन करतोय तुला? काही नाही ताई, कंपनीचा फोन आहे. मी आले चहा घेऊन नाश्ता करा. आणि शिवाय काय सुधरत नाही यांना. बोला अंकल साहेब. एक फोन उचलायला एवढा वेळ? अंकल साहेब आय एम व्हेरी बिझी. बोला व्हॉट बिझनेस. तिकडं काय चाललंय याची खबरबात द्यायची काय पद्धत आहे का नाही? त्या प्राजक्ताला कुस्तीच्या स्पर्धेत उतरायच्या अगोदर बात करायचंय मला, आणि तेच काम आहे तुझ्यासाठी. कुठवर आलंय? हो अंकल साहेब, आता व्हॉट टेलिंग. आय एम व्हेरी हार्डली ट्राईंग. पण इकडं सगळंच उलट सुलट व्हायला लागले. अहो सलग 2 दिवस केलेले सगळे प्लॅन पुसवायला लागलेत. आणि आता तर वीरू भाऊजी स्वतः शेल्फ मध्ये त्या प्राजक्ताच्या खुराकाचा डाएट बघायला लागले. अंकल साहेब आता मला वाटत नाही की मी इकडनं त्यांना अडवू शकेन. तुम्ही आता तिकडं मॅच मध्येच तिचा ऍडवाइस करा. अरे एक काम धड होईना तुझ्याकडं. ठेव फोन. काय झालं? प्राजक्ताला कुस्तीच्या आखाड्यातच नेस्तनाबूत करावं लागतंय बहुतेक. कामाला लाग. मिलिंगचा वास तर लय भारी यायलाय. म्हणजे टेस्ट पण भारीच असणार की. पांडा काकी. काय चाललंय? ते मी ते आहे आय ओनली वॉचिंग करायले का गरमीनं भाजी काही बॅड भिडतो नाही ना झाली बुवा. कारण हॉटनेस केवढा आहे नाही का. झालं चेकिंग? हा सगळं ओके म्हणते ना? ओके थँक्यू. हा चला निघा आता. हा निघा. नाही ठेवा ते. चल. वहिनी वहिनी प्राजक्ता वहिनी
काय झालं भाऊजी? उठा की जेवायची वेळ झाली. चला जेवण करून घ्या. हाय का पाणी बी संपले. थांबा मी पाणी घेऊन आलो. थांबा भाऊजी, मी आणते आणि हात बी धुवून येते.